Welcome again, dear students, in the process of online teaching. First of all, I would like to thank all of you due to your positive responses to my videos. विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आणि मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो की ज्या प्रकारे तुम्ही मला तुमचा सकारात्मक प्रतिसाद देत आहात त्याच्यामुळेच ॲक्च्युअली युअर पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस कंपेल्ड मी टू मेक अनदर व्हिडिओज and therefore I am also here to present before you another basic grammar. विद्यार्थी मित्र हो, as we have decided in the earlier phase of online teaching that before going to learn English text of 11th standard we have to see some basic grammar, and therefore we have already finished studied helping verbs, model auxiliary, personal pronouns, their objective, nominative, subjective, possessive cases, and some basic grammar also. And as I promised you that we would also learn tenses, because tenses are the most important part of English language. If you want to learn English language, then it is highly necessary for you to learn concept of grammar, concept of tense. If you learn concept of tense, structure of all tenses, then you will be able to use proper English. And I promise you, if you listen this video carefully, you will definitely understand the concept of tenses. विद्यार्थी मित्र हो, इंग्रजी भाषा येण्यासाठी शिकण्यासाठी काळ समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये काळ सांगणार आहेत. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे हा व्हिडिओ बघतील त्यांना 100% काळ समजेल अशी मी खात्री देतो, आणि जर का तुम्हाला काळ समजले तर 70% इंग्रजी तुम्हाला आली असं समजा. तर विद्यार्थी मित्र हो, लेट अस सी द डेफिनेशन ऑफ टेन्सेस. मग काळाची आधी आपण व्याख्या बघू. वास्तविक अत्यंत सोपी गोष्ट आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला व्याख्या देतो. दुसरी महत्वाची गोष्ट, मी जीही गोष्ट तुम्हाला आता शिकवणार आहे त्याच्यावरती मी नोट्स काढलेली असून ती नोट्स मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओही बघा आणि नोट्सही बघा. तर बघा मग व्याख्या इंग्रजीमध्ये. टेन्सेस आर फॉर्म्स ऑफ ए वर्ब दॅट शो द टाइम कंटिन्युअन्स or completion of an action or a state in which it is expressed in connection with a moment at which a statement is made about. तर विद्यार्थी मित्र हो, ही एकदम सोपी भाषा, अत्यंत सोपी डेफिनेशन आहे. मी ती तुम्हाला मराठीत सांगतो. क्रियापदाच्या रूपावरून कार्य किती झाले, एखादे कार्य किती झाले व केव्हा झाले या गोष्टीचा ज्या वाक्यांवरून बोध होतो आणि या वाक्यांचे वर्गीकरण ज्यात केले जाते त्याला काळ असे म्हणतात. ही अत्यंत सोपी भाषा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, पुढचा जो पॉइंट आहे आपला तो आहे कॉन्सेप्ट अँड फंक्शन ऑफ टेन्सेस. म्हणजे काय, काळाची संकल्पना नेमकी काय आहे आणि काळ हे काय कार्य करता. सो दे टेल अबाउट टाइम अँड वर्क. काळ हे वेळेबद्दल आणि कामाबद्दल माहिती सांगतात. ही गोष्ट लक्षात ठेवा.
वेळेबद्दल आणि कामाबद्दल ते माहिती सांगतात. फॉर एक्झाम्पल, आय एम टीचिंग टेन्सेस, म्हणजे मी तुम्हाला काळ शिकवीत आहे. आता याच्यामध्ये एम वापरलेला आहे वाक्यात, म्हणजेच वर्तमान काळ आहे. आयएनजी लावलेला आहे म्हणजेच काय, वेळ सुरू आहे. आधी वेळेबद्दल सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे टीचिंग टेन्सेस, म्हणजे शिकवण्याची क्रिया सुरू आहे. म्हणजे काम हे शिकवण्याचं आहे आणि ते आता सुरू आहे असं आपल्याला समजून घेता येईल. दुसरं वाक्य आहे आय विल टीच यू एंटायर ग्रामर. आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद विल वापरलं असल्या कारणामुळे आपल्या हे लक्षात येईल की भविष्य काळातील वेळेबद्दल सांगितलेलं आहे आणि कार्य कोणतं सांगितलेलं आहे, संपूर्ण व्याकरण शिकवेल असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येईल. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे वेळेबद्दल आणि कामाबद्दल काळ सांगतात. नाऊ लेट अस सी द टाइप्स ऑफ टेन्सेस. काळाचे काय प्रकार आहेत मग? देर आर थ्री मेन types of tenses and they are present tense, past tense and future tense. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत, ते म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर विद्यार्थी मित्र हो, ज्याप्रमाणे काळाचे 3 प्रकार आहे त्याप्रमाणे तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो, त्याप्रमाणे वेळेचे देखील प्रामुख्याने मुख्य 3 प्रकार असतात. ते म्हणजे कसे? एक म्हणजे झालेलं काम, एक म्हणजे होत असलेलं काम आणि एक म्हणजे होणारं काम. आता याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येईल, आपण हिंदी चित्रपटामध्ये बघतो ना की मैं मेरे देश से मोहब्बत करता था, करता हूं और करता रहूंगा. म्हणजे असे कामाचे देखील 3 प्रकार आपल्याला करता येईल. पण या 3 प्रकाराव्यतिरिक्त सुद्धा कामाचे वेगवेगळे प्रकार आहे आणि कामाचे वेगळे प्रकार आहे म्हणजेच काळांचे सुद्धा वेगळे प्रकार असतात. ते कसे? आपण नुसतं इतकंच म्हणतो का झाले, होत आहे, होईल? नाही. एखादं काम पूर्ण झालेलं असतं, एखादं काम अंशतः झालेलं असतं, एखादं काम सुरू असतं, एखादं काम होणारं असतं, एखादं काम भविष्यामध्ये पूर्ण झालेलं असतं. तर अशा प्रकारे वेळेचे सुद्धा प्रकार पडतात आणि या वेळेच्या प्रकारावरूनच काळांचे सुद्धा उपप्रकार पडतात. ते मी तुम्हाला पुढे सांगेल. बट बिफोर लर्निंग दॅट you have to clear your concept about helping verbs. Actually, I have given you a special video on helping verbs, but I am deliberately repeating it here also. तुम्हाला काळ समजून घेण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद समजून घेणं गरजेचं आहे. वास्तविक मी तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदांवर एक स्वतंत्र व्हिडिओ अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितलेला आहे. पण तरी देखील काळ शिकत असताना काळ समजून घेत असताना तुम्हाला पुनश्च एकदा ते समजून घेण्याची गरज आहे. मग व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ हेल्पिंग वर्ब? मी तुम्हाला सोपं करून सांगतो. समजा 3 वेगवेगळ्या शाळा आहे. जोगनीपाडा आश्रम शाळा आहे, DR हायस्कूल आहे, DR ज्युनियर कॉलेज आहे आणि श्रॉफ ज्युनियर कॉलेज आहे. आता या 3ही ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी जर एखाद्या कार्यक्रमासाठी नंदुरबारला एकत्र आले आणि गर्दीमध्ये अनेक विद्यार्थी आहेत, अशा वेळेला जर आपल्याला आपल्या शाळेचे विद्यार्थी शोधायचे असतील तर आपण कसं शोधू? सिंपल, वी कॅन आयडेंटिफाय देम ड्यू टू देअर स्पेशल युनिफॉर्म. आपण त्यांना देण्यात आलेल्या युनिफॉर्म वरून ओळखू आणि त्यांच्या शाळेचे म्हणजे DRच्या शाळेचे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या युनिफॉर्म वरून ओळखतील. आता हे उदाहरण मी तुम्हाला का सांगितलं की काळाचे जे मुख्य 3 प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ,
त्याच्यामध्ये सुद्धा हे सहाय्यकारी क्रियापद युनिफॉर्म म्हणून कसे ओळखायचे, कोण कुठे आलं तर कोणता काळ समजायचा, याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. तर मग पहिला जो काळ आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे वर्तमान काळ. आता वर्तमान काळामध्ये जर एम, इज, आर, हॅव, हॅज, डज, डू हे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला ज्या वाक्यांमध्ये दिसतील ते वाक्य वर्तमान काळातील आहे असं तुम्ही 100% समजून घ्यावे किंवा समजून घ्यायचं आहे. मग आता एखादा विद्यार्थी म्हणेल, सर हे सहाय्यकारी क्रियापद ज्या वाक्यात आले तो वर्तमान काळ का? हो, तो वर्तमान काळ. पण कोणता? तो एखाद्या वेळेला साधा वर्तमान काळ असेल, तो एखाद्या वेळेला चालू वर्तमान काळ असेल, तो एखाद्या वेळेला पूर्ण वर्तमान काळ असेल आणि तो एखाद्या वेळेला पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असेल. मात्र तो मुख्य काळ वर्तमान काळ असेल असं आपण समजून घ्यावं. दुसरा काळ आहे भूतकाळ. भूतकाळातील वाक्यांमध्ये ज्या वाक्यामध्ये तुम्हाला वॉज, वेअर आणि डीड हे सहाय्यकारी क्रियापद दिसतील तो काळ हा साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण अपूर्ण भूतकाळ आहे असं समजून घ्यावं. पुढचा काळ आहे भविष्यकाळ. ज्या वाक्यांमध्ये शॉल आणि विल हे असतील, सहाय्यकारी क्रियापद असतील, तो काळ भविष्य काळ आहे किंवा भविष्य काळातील 3 उपप्रकारातील काळ आहे असं समजून घ्यावं. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे या सहाय्यकारी क्रियापदांची संकल्पना तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता आपण बघणार आहोत वर्तमान काळ. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त वर्तमान काळ शिकवणार आहे, कारण मी अत्यंत विस्तृत स्वरूपामध्ये काळ शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी ते लक्षात राहतील. सर्व काळांचा व्हिडिओ जर एकत्र बनवला तर तुम्हीही कदाचित गोंधळून जाल आणि व्हिडिओ देखील मोठा होईल. आणि तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी फार बिझी असतात, त्यांना फार काम असतं बिचाऱ्यांना, त्याच्यामुळे ते लवकर व्हिडिओ काही बघू शकणार नाही. म्हणून मी फक्त वर्तमान काळावर आजचा व्हिडिओ बनवणार आहे. सो लेट अस सी द प्रेझेंट टेन्स अँड इट्स सबकाइंड्स. वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा त्याला सिंपल इनडेफिनेट टेन्स असं देखील म्हणतात. दुसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. तिसरा प्रकार आहे द प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा प्रकार आहे द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे हे 4 प्रकार आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, यातील पहिला प्रकार आपण अभ्यासू आणि तो पहिला प्रकार आहे सिंपल इनडेफिनेट प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा अनिश्चित वर्तमान काळ. आता याला अनिश्चितही म्हणतात, कारण घटना नेमकी केव्हा होते हे समजत नाही. घटना होते, कृती होते, पण नेमकी केव्हा होते हे समजत नाही, म्हणून त्याला मॉडर्न इंग्लिशमध्ये इनडेफिनेट टेन्स सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थी मित्र हो, हा काळ कशासाठी वापरतात मग? इट इज यूज टू शो हॅबिट, शेड्यूल, रुटीन, प्रोवर्ब, जॉग्राफिकल ट्रूथ, मॅथमॅटिकल ट्रूथ अँड युनिव्हर्सल ट्रूथ. या काळाचा वापर आपली सवय, वेळापत्रक, आपली रुटीन, सार्वत्रिक सत्य, गणितीय सत्य, भौगोलिक सत्य, एखादी म्हण, सुविचार हे सांगण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. तर या काळाला मराठीमध्ये ओळखण्याची अत्यंत सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. मराठीमध्ये ओळखण्याची पद्धत अशी आहे, ज्या वाक्यामध्ये असा उच्चार होईल, लिहितो, खेळतो, ऐकतो, बोलतो, असा ज्या वाक्यांमध्ये उच्चार होतो
तो काळ साधा वर्तमान काळ आहे असं आपण समजावे. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, या काळाचं आपण स्ट्रक्चर बघू. स्ट्रक्चर म्हणजे रचना किंवा त्याला तुम्ही फॉर्म्युला सूत्रही म्हणू शकतात. ज्याप्रमाणे गणितामध्ये सूत्र असतात, ज्याप्रमाणे फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये सूत्र असतात आणि त्या सूत्राप्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला ते गणित सुटतं, तसंच काळांचं देखील सूत्र आहे. हे सर्व सूत्र मी तुम्हाला एकत्रितरित्या सुद्धा पाठवणार आहे. तर मग साध्या वर्तमान काळाचं सूत्र आहे, पण त्याआधी एक लक्षात ठेवा, आपण प्रत्येक काळाचं वर्गीकरण किंवा प्रत्येक काळ हा 4 वाक्यांच्या प्रकारामध्ये शिकणार आहोत. जे वाक्याचे प्रकार असतात त्याच्यातील अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि डबल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे द्विप्रश्नार्थक वाक्य. या 4ही वाक्यांमध्ये आपण प्रत्येक काळ पाहणार आहोत. म्हणून सर्वप्रथम आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मधील स्ट्रक्चर पाहणार आहोत. साध्या वर्तमान काळातील अफर्मेटिव्ह सेंटेन्स मधील स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फॉर्म 1 म्हणजे वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे काय? कर्ता, क्रियापद, क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म. तर हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म. आणि लक्षात ठेवा, जेव्हा कर्ता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल म्हणजे ही, शी, इट आणि एकवचनी नाम, तेव्हा क्रियापदाच्या रूपाला यस, इयस, आयईएस असे प्रत्यय लागतील. हे सुद्धा मी तुम्हाला आधी शिकवलेलं आहे, मात्र पुन्हा रिपीट व्हावं, शिकता शिकता रिपीट व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर आता याचं उदाहरण आपण बघू. पहिलं उदाहरण आपण त्याच्यात घेऊ. आय रीड ए बुक. आता बघा, आय रीड ए बुक याच्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आहे आय, रीड म्हणजेच वाचणे, रीड म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? इंग्लिश आपलं, बुक म्हणजे पुस्तक. म्हणजे स्ट्रक्चर प्रमाणे वाक्यामध्ये सर्व गोष्टी आलेल्या आहे. आणि मराठीमध्ये ओळखण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा तपासून बघा, ती सुद्धा आलेली आहे. मी पुस्तक वाचतो, मी पुस्तक वाचतो. समजलं? दुसरं वाक्य आहे वी स्पीक इंग्लिश. आता याच्यामध्ये सुद्धा वी हा सब्जेक्ट आहे, स्पीक हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि इंग्लिश हे ऑब्जेक्ट आहे. आणि मराठीमध्ये सुद्धा ओळखण्याची पद्धत इथे आहे, आम्ही इंग्रजी बोलतो. समजलं? मग तिसरं वाक्य आहे दे लिसन ए सॉन्ग म्हणजे ते गाणे गातात. इथे सुद्धा मराठीमध्ये ओळखण्याची सुद्धा पद्धत आलेली आहे. चौथं वाक्य आहे ही राईट्स ए लेटर. आता व्यवस्थित ऐका. आता या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे तो ही आहे, म्हणजेच तो कोण आहे? तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता. बरोबर. आणि आपण वरती काय नियम बघितला की ज्या वाक्यामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता येईल त्या वाक्यानंतर येणाऱ्या मुख्य क्रियापदाला एस प्रत्यय लागेल. आणि म्हणून राईट या मुख्य क्रियापदाला आपण काय लावलेलं आहे? एस लावलेलं आहे, म्हणजे एस प्रत्यय लावलेला आहे. आणि ऑब्जेक्ट आहे लेटर. दुसरं काहीच बदल होणार नाही, फक्त एस लावला जाईल. आणि मराठीमध्ये त्याचा काय अर्थ होईल? मी आपलं तो
पत्र लिहितो. पुढचं वाक्य आहे राम प्लेज क्रिकेट. In this sentence, we also find that Ram is the third person singular pronoun and therefore we have attached suffix s to the main verb play and it becomes plays. या वाक्यामध्ये सुद्धा वर सांगितल्याप्रमाणेच आहे. राम हे नाऊन आहे म्हणून ते तृतीय पुरुषी एकवचनी करता असल्या कारणामुळे प्ले या क्रियापदाला एस लावलेला आहे आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? मी आपलं राम क्रिकेट खेळतो. नाउ द नेक्स्ट सेंटेन्स इज राम अँड श्याम लिव्ह इन धानोरा. म्हणजे राम आणि श्याम हे धानोऱ्यामध्ये राहता किंवा राहतात. आता या सेंटेन्स मध्ये राम आणि श्याम असे दोन कर्ते आहे म्हणजेच ते अनेक वचन आहे आणि ते अनेक वचन असल्या कारणामुळे लिव्ह ला आपण एस प्रत्यय लावलेला नाही. तर अशा प्रकारे अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्हाला असे वाक्य तयार करता येतील. पुढचा वाक्याचा जो प्रकार आहे तो निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्सची काय व्याख्या देणार? निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये नकार दर्शविलेला असतो, नकार सूचित केलेला असतो त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. याला मराठीमध्ये ओळखण्याची पद्धत काय? तिथे काय होती? वाचतो. इथे काय होईल? वाचत नाही. तिथे काय होतं? बोलतो. इथे काय होईल? बोलत नाही. असा अर्थ मराठीमध्ये होतो. नाउ लेट अस सी द कन्स्ट्रक्शन or the structure of negative sentences in the simple present tense. काळ तोच, वाक्याचा प्रकार वेगळा, सूत्र वेगळं. त्याची रचना आहे सब्जेक्ट प्लस डू नॉट ऑब्लिक डज नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा. आता हे सूत्र लक्षात ठेवा आणि इथे पुन्हा मी तुम्हाला हे सांगतो. ज्या वाक्यांमध्ये आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी कर्ते असतील त्या वाक्यामध्ये त्या कर्त्यानंतर डू नॉटचा वापर केला जाईल किंवा डू नॉटचा वापर करतात. आणि ज्या वाक्यांमध्ये ही, शी, इट आणि एकवचनी कर्ते येतील त्या कर्त्यांनंतर त्या वाक्यांमध्ये डज नॉटचा वापर केला जाईल. हे मी सांगितलेलंच आहे. चला तर मग आपण उदाहरणं पाहू. पहिलं उदाहरण आहे आय डू नॉट रीड ए बुक. म्हणजे मी पुस्तक वाचत नाही. दुसरं आहे वी डू नॉट स्पीक इंग्लिश. म्हणजे आम्ही इंग्रजी बोलत नाही. तिसरं उदाहरण आहे दे डू नॉट लिसन ए सॉन्ग. म्हणजे ते गाणे ऐकत नाही. ही डज नॉट राईट ए लेटर. तो पत्र लिहित नाही. राम डज नॉट प्ले क्रिकेट. राम क्रिकेट खेळत नाही. राम अँड श्याम डू नॉट लिव्ह इन धानोरा. म्हणजे राम आणि श्याम धानोऱ्यामध्ये राहत नाही. तर अशा प्रकारे इथे आपल्याला कळतं की अर्थ कशा प्रकारे बदलतो. विद्यार्थी मित्र हो, तर हे होते सिंपल प्रेझेंट टेन्स मधील नकारार्थी वाक्यांमधील नकारार्थी वाक्याची रचना. तर याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. काइन मास्टर मध्ये व्हिडिओ बनवण्याची मर्यादा 30 मिनिटं असल्या कारणामुळे मी लगेचच थोड्या वेळाने तुम्हाला पुढच्या दोन वाक्याच्या प्रकाराचे व्हिडिओ तयार करतो आणि सेंड करतो. तोपर्यंत तुम्ही हे बघा. धन्यवाद.